सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढू लागला आहे. मोठ्या प्रमाणात साताऱ्यात पाऊस बरसतोय. मी सध्या आहे ज्योतिश्वर घाट परिसरामध्ये. माझ्यापैकी पाहू शकता या ठिकाणी सातारा शहराचं विहंगम दृश्य. या ठिकाणी धुक्याच्या चादरीमध्ये सातारा शहर पाहायला मिळतं. एकूणच सातारा जिल्ह्यात आढावा सांगायचा झाला तर कोयना क्षेत्रामध्ये 53 मिलीमीटर तर नवजा परिसरात 105 मिलीमीटर असा पाऊस एकूणच पडलेला पाहायला मिळतोय. मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या आपल्या महाबळेश्वरमध्ये 158 TMC हा उच्चांकी पाऊस आहे तो झालेला एकूणच पाहायला मिळतो. त्याच्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत देखील झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळते. सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरण म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे भाग्यलक्ष्मी कोयना धरण देखील पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवक होताना पाहायला मिळते. तसेच सातारा जिल्ह्यातील कनेर, दोन, बलकवडी, उरमोडी धरणाच्या पाणी पातळीत देखील झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात पाऊस सातारा जिल्ह्यात बरसतोय. त्याच्यामुळे या ठिकाणी शेतकरी जो पावसाच्या चिंतेत होता तो आता या ठिकाणी समाधान व्यक्त करताना पाहायला मिळतोय. सातारा जिल्ह्यात पेरणीला देखील वेग आल्यामुळे या ठिकाणी बळीराजा आता समाधान व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार सोनाले, न्यूज अनकट, सातारा.